नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. आणि ब्लॉग असा आहे की मी आलो आहे गावी. दिवाळी आहे, आता मोठी दिवाळी चालू आहे आणि मोठ्याच्या दिवाळीचा दुसरा दिवस आहे. आणि आता चालू आहे आजची पांजी आहे, रविवार आहे तर. आणि मी आलो आहे दिवाळीसाठी काच नाही आलो आहे, तर मी आलो आहे ह्याला भात जोडायला. आणि भात जोडायला आलो तर आम्ही चाललो आहे आता भात जोडायला. आणि मी गेटअप केला, असा गेटअप आहे. अजून आईचा आणि ताईचा गेटअप व्हायचा बाकी आहे. तर आता वाजलेत तर 5:45 आणि आम्ही आता निघतोय घरातून आणि जातो वाड्याकडे. आणि हे बघा, इकडं आई आमची सुपारी खात आहे. बेबीला तिकडे झोपवायला घेतो आम्ही. बेबीची झोप काय अर्धीच झाले. कोण येत आहे? अजून उजाडलाय पण 5:45 वाजलेत आणि आम्ही ह्या बघा पूर्ण काळोख आहे. काळोख चालू झालं आहे. आता आईने लाईटी बंद केलीत आणि त्या काळोखात आम्ही चाललो आहे वाड्याजवळ भात जोडण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आम्ही निघालो 5:45 निघालो घरातून आणि आमचं आता वाजलेत 5:45 आणि आमच्याकडे बहुतेक म्हणजे 10-1 भारे आमचे मारून झालेत. मग दाखवतो की वातावरण झालं ते. आणि अजून का सूर्य उगवला नाही. आणि बघा आम्ही भात जोडायलो आहे मी गावाला. आणि इकडे बेबी आहे, ताई आहे, इकडं आई पेंड बांधते आणि ताईने मी भारे म्हणजे आयंडा मारतो आहेत. तर एवढेच भारे आहेत. मुंबईवरून खास फक्त झोडणीवर आलो आहे आणि सोमवारी रिटर्न रात्री. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आवडून सांगा. आणि मांडणी बोलतात इकडं साईडला, मान बोलतात. ऐक नारळ ठेवले आणि हिला काय बोलतात ते? हिला भाडी बोलतात आणि हिला इकडं मान बोलतात. मंडळी एवढं सगळं भारी किती वेळेमध्ये मारून होतं ते बघूया आपण. आता आम्ही परत सुरुवात करतोय. कशी मारतो आम्ही भारी ते बघा. आणि झाडे करतो. ना
आमचे बैल आले आता वाड्यातून. बारक्या सोमाऱ्या लावाय कोण जात आहे. गेले बैल जा जा हा यांनी बैल सोडलं नाहीत. हा इकडं वाडा आहे. दोनच बैल आमच्या आहेत आणि बैला सोडून आहे लावलं तर शेण भरायचं बाकी आहे. मस्त कवळा म्हणून मस्त वेगळी थंडी नाही आहे तेवढी मस्त वेगळी. गावाला आल्यावर जर बरं वाटतं. मंडळी 8:30 वाजलेत आणि आता आम्ही नाश्ता करतो म्हणजे चहा पितो. घरून आहे चहा घेऊन आले आणि ते चहा पितो आणि त्याच्यावर काय असेल नाश्ता खायचा आणि परत कामाला लागणार आहोत. आणि तुम्ही चहा प्यायला या आणि नाश्ता करायला या. काढतं आहे आणि मग गुत काढून लगेच ती पण चहा प्यायला येणार आहे नाश्ता करायला. आता थोडासा ऊन पडत चालला आहे. ऊन पडल्यानंतर मग खाय जास्त सुटणार म्हणून आम्ही लवकर आटपायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे खाय जास्त लागणार नाही. आणि बेबी आता आले तोंड बिंड धुवून घरून आणि आम्ही ते नाश्ता करायला येतो आहे. त्याला नाश्ता करायला या. व इकडं आहे नाश्ता काढतं आहे आणि चहा काढतं आहे. मी कुणाला दिलेला आहे दिदे हा कुणाला दिलेला आहे. चहा प्यायला हा दिवाळीचा खावा दिला तर परत झाला आहे आणि परत खाता वेगळं बघ. मंडळी नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही परत सुरुवात करतो आहे. ऊन पडायला सुरुवात झाली आणि आता आम्ही परत झोळायला सुरुवात करतो आहे. चहा पिऊन नाश्ता करून झाला आहे. आता परत एकदा जोर मारतो आहे. किती वाजता परत आलं आहे. 4-5 भारे झालेत. इकडे बघता तुम्ही 4-5 भारे आलेत. एवढा सगळं संपला आहे. म्हणजे 4-5 भारे मारून आम्ही पण घरी तो जेवायला. इकडे पिंडे बांधलेले आहेत ते आणि इकडे गुत आहे सर्व आणि इकडे एवढा भात आहे आणि त्या 2-3 भारे मारतो आहे आणि आम्ही जातो आहेत. आम्ही पण
देव हा चालेल सर मंडळी लाचचे 2 भरे आहेत ते पण कुठले म्हणजे काय भाली खाली होते ते 2 भरे आहेत आणि त्याला फक्त मांडावर मारा लागतील कारण की भाली सोडलेली आहे आणि भाली सोडल्यामुळे तर आता भालीवर मारायला भेटणार नाही तर मांडावर मारून डायरेक्ट पेंडा बांधला जाईल त्याचा आणि मग हा भात असाच सुकत ठेवू आम्ही आणि घरी जाऊन जेवल्याच्या नंतरला मग येऊन वारवायचा आहे भात. ये फ्रॉक घालून ये कुठं बाहेर तर फ्रॉक ती मागे तर हात लागल बघ. मंडळी आपला सगळा भात जोडून झाला आहे आणि म्हणजे घरी जातो जेवायला इकडे झाकून ठेवलं आहे कारण की केलटी येतील ना मग असं झाकून ठेवलं आहे आणि खाऊन जायला नको म्हणून आम्ही झाकून ठेवलं आहे आणि आम्ही जातो घरी जेवायला आणि मी तोपर्यंत लगेच येतो जेवून आणि ते केलटी सगळं इकडे भात घेऊन जातील मग पटकन जेवून लगेच येणार आहोत. आई पुढे गेले जेवायला हे करायला भाकरी वाजायला आणि मी जेवणार आंघोळ करणार आंघोळ नाही करणार आंघोळ करायला परत जाऊन त्याला संध्याकाळी असू दे. खूप थकलो आहे ऊन मी होता त्याच्यामुळे कंटाळा आला आणि हवा पण होती लागत त्याच्यामुळे कंटाळा आला आहे. ऊन लागला थोडासा पण थोडा एकदम ना जास्त लागला ना पण थोडाफार ऊन लागत होता आणि हवा पण होती लागत त्याच्यामुळे आतमध्ये मी गरम होता त्याच्यामुळे कंटाळा वाटत होता काम करायला. पण फायनली आपले भाडे जोडून झालेत मी तर घरी चाललो आहे जेवायला जेवून मग परत आल्याच्यानंतरला संध्याकाळी तो भात आहे तो वारवणार. आई पुढे गेले आणि मी ताई आणि बेबी आम्ही चाललो. आपण देवलाकडून आलो पण आपल्याला कडा भेटलाच मस्त की आपला नशीब होता मग आपल्याला कडा भेटला. इकडं अमित आहे आणि माझा ब्लॉक होता मग मला आज कडा भेटला नेमका संपायला आलेला आणि मला कडा भेटला आज मस्त आजच्या दिवशीला आजचा दिवस होता आजचा म्हणजे आज पांजे आहे आपले देव ह्याच्यानंतर 2 दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवस ह्याचा होता आपला काय शनिवार होता त्याच्यामुळे आज रविवार आहे त्याच्यामुळे त्या आज पांजे घेतले. तर आज पांजे आहे आणि आज आमचे गावातले देव आहे ना दुसऱ्याच्या घरी जाणार ते पण कशामध्ये का तर
आज पाटीलकी आमच्या गावातली पाटीलकी आहे ना 1 वर्ष बदलते, तर आज ती पाटीलकी आहे ना दुसऱ्याच्या घरी जात आहे. म्हणजे देवदिवार असते त्या दिवशी आमची पाटीलकी बदलते आणि दुसऱ्याच्या घरी जाते. दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणजे दुसरा पाटील नवीन पाटील त्या पाटलाकडे जाणार, जुन्या पाटल्याकडून. आणि इकडे आमचे देव आहे त्या बघा साईडला आमचं मंदिर आहे. गावची मंडळी आहे इकडे, सगळी आपली गावची मंडळी आहे एवढी. आणि इकडे बाजीवाले आहे साईडला. सर्वांचे अंगणे झाले बहुतेक, पाऊस गेल्याच्यामुळे सर्वांनी अंगण आहे करून घेतले. हे बघा या साईडला हा काळच अंगण केलेलं आहे बघा, ओलावालाच आहे. आणि या साईडला करून घेत अंगण. बघा मंडळी, आपला जो जुना पाटील होता ना तो शैलेश गोरील होता. आणि आता नवीन पाटील आहेत ना विश्वनाथ गोरील आहेत गावातले. नाश्ता आलाय, खाऊन घ्या. आपण आता देव म्हणजे आपले देव आहेत ना ते नवीन पाटलाच्याकडे गेलेत. आणि जुन्या पाटील होता शंकर गोरिले त्यांच्याकडून विश्वनाथ गोरे यांच्याकडे गेलेत. आणि आता ह्याच्यानंतरला आम्ही आता घरी आलो आहे. आणि ते नाश्ता पाणी केलं, नाश्ता चहा बी घेतली आणि घरी आलो आहे. भात झोडून झाला तर तेव्हा मी डायरेक्ट देवळात गेलो, कारण की कडा होता ना, तर मी कडा पियालो. आणि मस्त मजा आली थोडीशी कडा प्यायला. गरम नव्हतं पण होतं थंडा, पण मस्त. पण माझा लक बघा किती, कडा संपायला होता आणि त्या टायमाला मी गेलो आणि मला कडा भेटला. मंडळी आम्ही आता आलो आहे परत वाड्याकडे भात बनवायला. आणि आई आणि ताई आली होती अगोदर. आणि संध्याकाळचं वातावरण झालं, तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त सूर्य एकदम पिवळा झाला आहे. आणि संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत आणि मी हा चहा एक बनवलं.
मग म्हणले ताई झारत आहे आणि इकडं टाकतं आहे आणि फक्त गुज झोडलेली आहे. हा इकडं वारवायचा बाकी राहिला आहे कारण की आता संध्याकाळ इथे ह्या ठिकाणी लांबच्या तिथं वाड्याची लाईट नाही म्हणून आम्ही ठेवला आहे. हा लाईट नाही वाढायचं त्याच्यामुळे आम्ही ठेवतो आहे भात वारवायचा. आणि हा इकडं ताई झारतं आहे गुजमधला. आम्ही आता चहा पियालो आहे आणि तो कामाला लागतो परत. इकडे बेबी चहा पित आहे बघा. सूर्य मस्त आला मस्त चालला आता त्याच्या घरी. आपलं हा काम दिलं आहे बरकरी जमवायचं. आपण सुरुवात करतो बरकरी जमवायला. पेंडे आहेत आपण जे बाहेर जोडले ना त्याचे एवढे पेंडे भेटतात आपल्याला. हे ह्या साईडला ह्या साईडला एवढे पेंडे भेटतात. आणि आता मी बैल आणा येतो आहे. एक बैल आला तर मला दाखवतो आतमध्ये येतो बघा. हा एक जण आला आहे सोमवारी आला आहे बारक्याला आणा जायचं आहे. तर दुसरा बैल आणि त्याला आणा चाललो आहे. जवळच आहे आई बोली जवळ आहे इथे वाटीत. मग त्याला घेऊन या आणि त्याला आणून बांधून आणि मग धुरंडी करून घरी जायचं परत. मग हा दुसरा बैल आहे त्याला घेऊन चाललो आहे. बारक्या या हा बारक्या याला घेऊन चाललो होता मारा येईल. याला बांधून धुरंडी करायची नाही बे. काय करायची धुरंडी करून मग आपण घरी पाणी भरायला. हां शेण काढलं आहे. या अरे या जो असतात ना ज्या शेंगा होत्या ना त्याच्या साळा घातलेत म्हणजे खातील. हा हे पाकडतं आहे आणि ताई तिकडून हे करून हे करतं आहे झाऱ्यात टाकून झारवतं आहे. आणि आम्ही चाललो तर घरी पाणी भरायला. मंडळी तुम्हाला कोकणकर कोकणकर जय या चॅनलची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ते आवडून सांगा. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघत चला. तर आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.